नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भात एक नवीन अशी अपडेट आलेली आहे। मोदी आवास घरकुल योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावे यासाठी या योजनेमध्ये काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आले आहेत। त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन GR देखील काढण्यात आलेला आहे। नक्की काय बदल करण्यात आले आहेत ते या ठिकाणी पाहूयात। त्यापूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी राज्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतचा 10 जून 2024 रोजीचा हा GR आहे। शासन शुद्धीपत्रक या ठिकाणी पाहू शकता। नमूद शासन निर्णयान्वये प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, दिनांक 28/7/2023 रोजीच्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे। काय बदल करण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी पाहूयात। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजना राबवत असताना या अगोदर आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी तसेच आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी आणि जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी असे लाभार्थी या योजनेसाठी पात्र करण्यात आले होते। परंतु आता या लाभार्थ्यांऐवजी राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तसेच दिनांक 28/7/2023 रोजीच्या शासन निर्णयात नमूद अटी व शर्ती या योजनेसाठी कायम राहतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे मोदी आवास घरकुल योजनेमध्ये महत्त्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट। हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेला आहे। तसेच महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।